नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत प्लिओट्रॉपी. अतिशय महत्त्वाचं मेंडेलियन डेव्हिएशन आहे की जे बऱ्याच वेळेला 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more डिफरंट ट्रेट्स इट इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपिक जीन. ज्या वेळेला एक सिंगल जीन 2 किंवा 2पेक्षा अधिक ट्रेट्स काय करतो, कंट्रोल करतो, त्यावेळेला त्याला आपण प्लिओट्रॉपिक जीन म्हणतो. अँड द phenomenon is known as pleiotropy. The phenomenon is called as pleiotropy. In the pleiotropy मध्ये the phenotypic ratio is 1:2 instead of 3:1 because of the death of the recessive homozygote. recessive homozygote जो असतो त्याची डेथ होते. 4 पैकी एका रेसेसिव्ह होमोझायगोटची डेथ होते, एका ऑफस्प्रिंगची डेथ होते. म्हणून जो रेशो मिळतो आपल्याला फिनोटायपिक तो काय आहे, 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. 3:1 याऐवजी 1:2 हा रेशो आपल्याला तिथे मिळतो. आपण समजून घेणार एक्झाम्पलच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही जी कन्सेप्ट आहे, हा जो फिनोमिनन आहे हा वर्क करतो, त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल, द डिसीज सिकल सेल ॲनिमिया हा ह्युमन्समध्ये माणसांना होणारा आजार आहे. द डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज बाय अ जीन HBS. HBS नावाचा जो जीन आहे त्याच्यामुळे, हा फॉल्टी जीन आहे, या जीनमुळे सिकल सेल ॲनिमिया होतो. नॉर्मल जीन काय मग सिकल सेलचा, ते HBA, दॅट इज डॉमिनंट जीन अँड दॅट इज द नॉर्मल जीन फॉर सिकल सेल. सिकल सेलचा तो नॉर्मल जीन आहे. HBच्या पुढे मी कंसामध्ये कॅपिटल एने लिहिलं कारण तो डॉमिनंट जीन आहे. HBच्या पुढे कंसात स्मॉल लेटरने लिहिलं यस कारण तो सिकल सेल तयार करणारा जीन आहे. आता या आजारात होतं काय, द RBCs बिकम हाफ मून शेप अँड लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स ज्या आहेत त्या साधारणतः राऊंड शेपच्या असतात, पण त्या अर्ध चंद्राकृती होतात. हाफ मून म्हणजेच अर्ध चंद्राकृती. आता त्याचा सरफेसच कमी झाला आरबीसीचा. आरबीसीज मध्ये एवढा मोठा चेंज घडला की जिथे राऊंड शेपच्या आहे तिथे त्या हाफ मून शेप झाल्या. सरफेस कमी झाला, त्यामुळे त्यांची ऑक्सिजन कॅरी करण्याची क्षमता काय होणार आहे, कमी होणार. दे रिड्युसेस द ऑक्सिजन कॅरी लेवल, ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी. सो in the body the oxygen level become low, and due to the low oxygen concentration the person become weak and anemic. That's why it is known as sickle cell anemia. सेलच्या विकनेसमुळे होतो म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हटलं जातं. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्याच्यामध्ये सिकल सेलचा जीन आहे आणि नॉर्मल जीन पण आहे त्याला आपण सिकल सेल कॅरियर म्हणतो. ज्याच्या जिनोटाईपमध्ये नॉर्मल जीन आहे, HBA आणि HBA अशी ॲलिलोमॉर्फिक पेअर आहे, तो नॉर्मल पर्सन झाला. ज्याच्या जिनोटाईपमध्ये HBA आणि HBS म्हणजे नॉर्मल जीन आणि सिकल सेलचा जीन दोन्ही पण आहे, तो कॅरियर झाला सिकल सेलचा. आणि ज्याच्या जिनोटाईपमध्ये दोन्ही पण सिकल सेलचे पेअरमध्ये काय आलं, सिकल सेलचे जीन आले, HBS, तो ॲनिमिक झाला. तो त्या ठिकाणी लो ऑक्सिजनच्या लेवलमुळं, लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनमुळं तो जास्त दिवस सर्वाईव्ह करणार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी प्युअर लाईनमध्ये पॅरेंटल जनरेशनमध्ये जर सपोज सिकल सेल कॅरियर मेन मॅरिड विथ सिकल सेल कॅरियर वुमन, जर सिकल सेल कॅरियर असलेले जे आहे मेन आणि वुमन यांच्यामध्ये मॅरेज झालं तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं की त्यांची जी ऑफस्प्रिंग्ज आहे, त्यांची जी प्रोजेनी आहे ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणार आहे. तर जिनोटाईप जर आपण बघितला तर जिनोटाईप जो आहे तो जिनोटाईप त्या ठिकाणी त्याचा येतो HB. जिनोटाईप जर बघितला आपण तर सिकल सेल कॅरियरमध्ये HBA आणि HBS क्रॉस विथ HBA HBS. त्यांचे गॅमेट्स जर बघितले तर पहिल्यामध्ये आले HBA HBS असे 2 गॅमेट मिळाले, दुसऱ्यामध्ये पण HBA आणि HBS असे 2 गॅमेट मिळाले.
त्यानंतर ज्या वेळेला ऑफस्प्रिंग्स त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होऊन ज्यावेळेला ऑफस्प्रिंग्स तयार होतात त्यावेळेला 4 ऑफस्प्रिंग पैकी शक्यता अशा तयार होतात, पॉसिबिलिटीज अशा तयार होतात. पहिली पॉसिबिलिटी काय होऊ शकते, HBA अशी पॉसिबिलिटी. इथे मी लिहिलेलं आहे, ते याच्यावर दाखवलेलं आहे फळ्यावर, ब्लॅक व्हाईट बोर्डवर. HBA त्याच्या पुढची पॉसिबिलिटीसाठी मी मध्ये 2 स्लॅश दिलेले आहे, त्याच्या 4 पॉसिबिलिटी आहे. इथे लिहिण्यासाठी जागा नसल्यामुळे अशा पद्धतीनं लिहावं लागतं. HBA हा काय झाला, नॉर्मल पर्सन झाला. त्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी HBS. आता हा जिनोटाईप कोणाचा आहे, सिकल सेल कॅरियरचा आहे. म्हणजे दुसरं इंडिव्हिज्युअल काय मिळालं, सिकल सेल कॅरियर, दुसरं ऑफस्प्रिंग. तिसरं HBS, पुन्हा तिसरं सुद्धा ऑफस्प्रिंग. काय काय असतो त्या ऑफस्प्रिंगचा जिनोटाईप, तर त्या ऑफस्प्रिंगचा जिनोटाईप हा सुद्धा सिकल सेल कॅरियर असतं ते. आणि चौथा जो आहे HBS, नीट लक्ष द्या, HBS. आता HBS हा कशाचा जीन आहे, सिकल सेलचा जीन आहे. आणि त्याच्या ॲलिलोमॉर्फिक पेअरमध्ये दोनही एक्सप्रेशन होताना सिकल सेलचेच एक्सप्रेशन होत आहे. म्हणजेच या व्यक्तीला हा जो चौथा ऑफस्प्रिंग आहे याला सिकल सेल ॲनिमिया होणार आणि तो जास्त काळपर्यंत सर्वाईव्ह करू शकणार नाही, त्याची डेथ ही होणार आहे. म्हणून या ठिकाणी फिनोटायपिक रेशो काय मिळाला, 1 नॉर्मल 2 सिकल सेल कॅरियर ॲज टू 1 ॲनिमिक, पुढे कंसात लिहिलं डाईज. आता लक्षात घ्या की लिहिताना माझ्याकडनं इथे एक थोडीशी मिस्टेक झाली व्हाईट बोर्डवर लिहिताना, की जी चौथी पॉसिबिलिटी HBS अशी जी आहे ती माझ्याकडनं लिहिताना HBS अशी लिहिली गेली. जी ॲनिमिक या शब्दाच्या सगळ्यात खालची जी लाईन आहे, ॲनिमिक या शब्दाच्या वरती जी जिनोटाईपची पेअर आलेली बघा तिथे HBS असं त्या ठिकाणी पाहिजे, हे करेक्शन आहे. त्या ठिकाणी HBS असं असा जिनोटाईप तयार होत नाही, तिथे तयार होतो त्या ठिकाणी पॉसिबिलिटी अशी तयार होते HBS. आणि हा जो आहे सिकल सेल ॲनिमिक आहे आणि त्याची पुढे जाऊन तो जास्त काळपर्यंत सर्वाईव्ह करू शकत नाही. अशा प्रकारे दिस इज हाऊ द प्लिओट्रॉपिक or pleiotropic gene and pleiotropic phenomenon is working. Thanks to all of you. Thank you for watching this video.